आजच्या माझ्या या सत्संगाची सुरुवात या क्षणी इथं बसल्यानंतर माझ्या मनात असं आलं की सुरुवात गुरु मानस पूजेपासून करावी आणि एक 5 ते 10 मिनटं या मानस पूजेला लागतील. भारतीय गुरु परंपरा, भारतीय तत्त्वज्ञानातली किंवा भारतीय परंपरेतली जी गुरु परंपरा आहे ती पुरुषोत्तम म्हणजे महाविष्णू किंवा नारायण यांच्यापासून सुरू झालेली आहे. आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये हे प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये गुरुची मानसपूजा आहे. आपण समजून घ्यावं की या ठिकाणी मी प्रत्यक्ष कृती करणार नाही, पण ती मनातून ते अर्पण करतो. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरे पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः आवाहनं नारायणं पद्मभुवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्रपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगेन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मा पादञ्च हस्तामलकञ्च शिष्यं तन्त्रोटकं वारतितकारमन्याम् अस्मद्गुरुसन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. यद्वारे निखिला निलिम्ब परिषद सिद्धिं विधत्ते निशं श्रीमत्श्रीलसितं जगद्गुरुपदं तद्वात्मतृप्तिं गतः. लोकाज्ञानपयोदपाठनधुरं श्रीशङ्करं शर्मदं ब्रह्मानन्दसरस्वतीं च विश्वेश्वर ध्यायामि ज्योतिर्मय. आवाहनं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. आसनं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. स्नानं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. वस्त्रं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. चन्दनं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. अक्षतां समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. पुष्पं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. दीपं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. आचमनीयां समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. धूपं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. श्रीफलं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. आचमनीयां समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. ॐ आरार्तिकं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. आरातिक्यं समर्पयामि श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. पुष्पांजलिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलवचनं सर्वदेहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीगुरुभ्यो नमः। आज माझ्या मनात एक तत्व आपल्याशी बोलावं असं आहे, व्यवहार आणि अध्यात्म या बाबतीमध्ये अध्यात्मामध्ये कधीही व्यवहार आणायचा नाही, पण जो व्यवहार आपण करतो, आता आपण या आध्यात्मिक कार्यक्रमात बसलेलो आहे, हा कार्यक्रम संपला, उठलो, आपण आपल्या कामाला लागलो, आपलं व्यवहारिक जीवन सुरू झालं, त्या व्यवहारिक जीवनामध्ये थोडंसं का होईना पण अध्यात्म आपल्या वागण्यातून, आचरणातून, वागण्यातून, बोलण्यातून व्यवहारिक जीवन जगत असताना येणं हे खरं अध्यात्माचं श्रेय आहे। म्हणजे इथं आलोत आणि गुरुबाबांच्या पायावर डोकं ठेवलं, बाहेर गेलोत आणि मग लोकांशी वाद घालायला लागलो, वितंडवाद करायला लागलो, मजा येत नाही। तर एकच गोष्ट जी अध्यात्मातली व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये, रोजच्या आपला जो व्यवहार चालतो, आपलं जे काही व्यवसाय असेल, जे काही आपला कामधंदा असेल, तो कामधंदा करत असताना आपण किती कठोर असतो, तिचं अध्यात्म थोडंसं आपण जर आठवलं किंवा वापरलं तर त्या गुरुची सेवा केल्यासारखं। म्हणजे आपण काय करू शकतो, म्हणजे प्रॅक्टिकल प्रत्यक्ष आपला व्यवहार करत असताना या व्यवहाराला अध्यात्माची जोड द्यायची कशी, तर जगामध्ये, या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ देण्यासारखी एकच गोष्ट आहे। तशा श्रेष्ठ गोष्टी अनेक आहेत, ज्ञान आहे, सगळं आहे, आपल्याला ते माहीत आहे, पण या जगामध्ये इतरांना देण्यासारखी सर्वश्रेष्ठ म्हणजे त्याच्या पलीकडे दुसरी श्रेष्ठ देण्यासारखी गोष्ट कोणतीच नाही। आणि अशी गोष्ट इथं असलेल्या प्रत्येकाजवळ आहे की जी इतरांना दिल्यानं कमी होत नाही। म्हणजे माझ्या खिशातले 10 रुपये काढून दिले तर 10 रुपये माझ्या खिशातले कमी झाले, पण अशी एक देण्यासारखी जगातली सर्वश्रेष्ठ गोष्ट प्रत्येकाजवळ आहे की जी इतरांना दिल्यानं वाढते, कमी होत नाही। आणि ती गोष्ट म्हणजे आशीर्वाद देण्याची वृत्ती। आशीर्वाद देण्याची वृत्ती माझ्यामध्ये व्यवहार करत असताना आशीर्वाद देण्याची वृत्ती ही जगातली सर्वश्रेष्ठ देण्याची गोष्ट आहे। पण आपण हे करतो का आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, आपण याचा वापर करतो का, तर हा वापर तसा कमी दिसतो। घेण्याची वृत्ती म्हणजे आशीर्वाद घेण्याची वृत्ती, पायावर डोकं ठेवायचं आणि मला आशीर्वाद दे म्हणजे घेण्याची वृत्ती आहे, लक्षात येते। आशीर्वाद घेण्याची वृत्तीऐवजी आशीर्वाद देण्याची वृत्ती, आणि ही आशीर्वाद देण्याची वृत्ती आपण कशी वृद्धिंगत करावी
तर माझ्या अगोदरच्या वक्त्यानं खूप छान सांगितलं की जेव्हा माझ्या मनातली द्वेषभावना, मत्सर, ईर्ष्या, म्हणजे तळतळाट, ह्या ज्या वृत्ती आहेत या नैसर्गिक आहेत, या काही सोड म्हणल्यानं सुटत नाही. द्वेष, मत्सर, जेलसी, त्याला इंग्रजीत जेलसी म्हणतात, ही नैसर्गिक भावना आहे. म्हणजे ही चुकीची भावना असं नाही, नैसर्गिक भावना आहे. पण ही नैसर्गिक भावना चांगली नाही हे अध्यात्म आपल्याला शिकवतं आणि त्याचा वापर आपण व्यवहारामध्ये जर करू शकलो, थोडा जरी चालता चालता आपलं व्यवहार करत असताना, आपलं किराणा दुकान आहे, किराणा माल विकत असताना आशीर्वाद देण्याची वृत्ती माझ्या मनामध्ये जर जागृत झाली तर याचा आपल्या अध्यात्माचा व्यावहारिक जीवनामध्ये वापर करणं आणि हा वापर करत असताना जे लक्षात ठेवायचे की हे माझ्या कसं लक्षात येईल की व्यवहार करत असताना मी 100% व्यवहारी असतो, तिथं 1% आध्यात्मिक नसतो. तिथं हे अध्यात्म कसं आणायचं याच्यासाठी एक सूत्र आहे. माझ्याकडे 4 सूत्र आहेत पण आज एकच सूत्र सांगतोय. ते सूत्र जर आपण वागण्यामध्ये आणलं, हे ज्ञानासाठी नाही, म्हणजे ज्ञान मिळवणं हे महत्त्वाचं नाही, ते वापरणं, त्याचा अवलंब करणं, त्याचा माझ्या आचरणामध्ये, त्याचा माझ्या बोलण्यामध्ये पेक्षा वागण्यामध्ये त्याचा यावा. आणि ते सूत्र म्हणजे या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र हे की मी कसं वागावं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. मी कसं वागावं एवढंच फक्त माझ्या हातामध्ये आहे. इतरांनी कसं वागावं हे माझ्या हातामध्ये नाही, म्हणजे नाही. हा वैश्विक सिद्धांत आहे. तो आपल्याला आपल्या कॉग्निटिव्ह लेवलला, म्हणजे आपल्या ज्ञान पातळीवर आपल्याला माहीत आहे किंवा मी कसं वागावं एवढंच माझ्या हातामध्ये, इतरांनी कसं वागावं हे माझ्या हातामध्ये नाही. पण व्यवहार करत असताना आपण याच्या उलट व्यवहार करतो की माझ्या मुलानं कसं वागावं, माझ्या बायकोनं कसं वागावं, माझ्या शिष्यानं कसं वागावं, माझ्या बहिणीनं कसं वागावं, माझ्या मुलीनं कसं, म्हणजे इतरांनी कसं वागावं याची मी अपेक्षा ठेवतो. आणि ती अपेक्षा भंग झाली की मग माझा संयम हा जो आहे तो संयम कमी होत राहतो. म्हणून मी जे सूत्र माझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष आचरणात आणतो की मी कसं वागावं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. बाकी या जगामध्ये दुसरं माझ्या हातामध्ये काही नाही. इतरांनी कसं वागावं हे माझ्या हातामध्ये नाही. याच्यासाठी एक उदाहरण सांगतो की समजा, तसं सांगावं की नाही विचार आहे, पण तीव्र स्वरूपाचं उदाहरण सांगितलं तर माणसाला ते लक्षात राहतं की समजा मला इथं आत्ता बसलेला असताना जर एखाद्यानं माझ्या आईवरून मला कचकाडून शिवी दिली तर काय होईल? माझ्या तळपायाच्या आग मस्तकामध्ये एका सेकंदात जाईल आणि त्या माणसाचं मी काय करील ते सांगता येत नाही. माझ्या आईला शिवी देतो, माझ्या आईवरून देतो खरं, पण मी कसं वागावं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. त्यांनी शिवी मला द्यावी की नाही द्यावी हे माझ्या हातामध्ये आहे का? हे तत्त्व, हे जगातलं अंतिम सत्य, ज्याला अल्टिमेट ट्रूथ म्हणतात, की हे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत हे सत्य बदलणार नाही की इतरांनी कसं वागावं हे माझ्या हातामध्ये नाही. तरीही समोरचा माणूस त्याच्या मर्जीनं जर मला माझ्या आईवरून शिवी देत असेल तर ती शिवी मी स्वीकारायची का नाही स्वीकारायची याचं तरतम ज्ञान, याचा विवेक
याची समज आपल्याला अध्यात्म समजतं, उमजत नाही. आणि उमजलं तरी वागण्यातून येत नाही. वागण्यामध्ये येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समोरच्या माणसानं दिलेली शिवी मी स्वीकारायची का नाही स्वीकारायची, हे माझ्यातलं अध्यात्म जेव्हा व्यवहारी जगामध्ये वावरत असताना समोरचा माणूस जेव्हा मला दूषण देतो तेव्हा ते दूषणं मी स्वीकारायचे का नाही स्वीकारायचे कोण ठरवणार? मी ठरवणार. आणि मी हे ठरवणार की मी दिलेली शिवी स्वीकारायची का नाही स्वीकारायची. नाही स्वीकारायची असं जर मी ठरवलं, समजा हे पेन आहे, या थोडं पुढे या, छान प्रयोग दाखवतो तुम्हाला. म्हणजे खूप मोठं अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगतोय. हां, मला पेन द्या. घेतली. पेन कोणाकडे होती? यांच्याकडे होती. मी मागितली, घेतली, स्वीकारली, माझ्या हातामध्ये पेन आहे. पेन द्या मला. हो, पेन द्या ना मला. अरे द्या ना पेन. अरे पेन द्या ना. अरे पेन द्या की, द्या ना. दिली का? नाही. घेतली का? नाही. इतकं सोपं हे काम आहे की काय स्वीकारायचं, काय स्वीकारायचं नाही, काय द्यायचं, काय द्यायचं नाही, एवढंच माझ्या हातामध्ये आहे. आणि हे करत असताना मला एक गोष्ट आठवते. आणि ही गोष्ट सांगून मी आपली रजा घेणार आहे. 2 मिनिटाची गोष्ट आहे. काय स्वीकारायचं, काय स्वीकारायचं नाही मी ठरवतो. मी कसं वागावं मी ठरवतो. त्यामुळे स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं कोण ठरवणार? मी म्हणजे मी प्रथम पुरुषी एकवचनी मी ठरवतो. बरं, महात्मा गौतम बुद्धांच्या जीवनकाळातली ही कथा आहे. महात्मा गौतम बुद्धाच्या जेव्हा त्यांनी बुद्ध धर्माची स्थापना केली आणि त्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये कर्मकांडाचं भयंकर स्तोम माजलेलं होतं की जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कर्मकांड करत राहायचं. आणि गरीब जनता, सर्वसामान्य गरीब माणसं या कर्मकांडाच्या जात्यामध्ये भरडल्या जात होते. पण नाईलाज होता, करावं लागायचं. आणि या सगळ्यातून त्यांची सुटका करण्यासाठी, रिलीफ देण्यासाठी गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माची स्थापना केली. आणि बुद्ध धर्मामध्ये सर्व कर्मकांड परित्याग असं सूत्र आहे. म्हणजे कुठलंही कर्मकांड करायचं नाही. आता हे 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौतम बुद्धाच्या जीवनकाळातली, की त्यांनी कर्मकांडाचा त्याग करा म्हणून गोरगरीब जनतेला सांगितलं. आणि लोकांनाही एकदम सुटका मिळाली की चला आपल्याला कर्ज काढून हे जे कर्मकांड करावं लागायचं याच्यातून सुटका मिळते. आणि हजारोच्या संख्येने लोकांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करते झाले. आणि जसे ते बुद्ध धर्मात गेले तर सर्व कर्मकांड परित्याग केला. म्हणजे कुठलंच कर्मकांड करायचं नाही. आणि मग काय झालं? आता व्यवहाराकडे. त्या श्रावस्ती नावाच्या महानगरीमध्ये एक 65 वर्षाचा वृद्धग्रस्त राहत होता की ज्याची उपजीविका कर्मकांडावर होती. म्हणजे लोकांनी काहीतरी सत्यनारायण करावा, काहीतरी पूजा करावी, काहीतरी अभिषेक करावा आणि मग या गृहस्थाला बोलवायचं. मग त्यांनी ते कर्मकांड करायचं. ते कर्मकांड केल्यावर मग त्याला 4 पैसे दक्षिणा मिळायची. आणि त्या 4 पैसे दक्षिणेवर त्याचं उपजीविका चालायची. त्याच्या उपजीविकेचं ते साधन होतं. आता काय झालं की गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माची स्थापना केली आणि लोकांनी कर्मकांड सोडून दिलं. मग या गृहस्थाला कोण बोलवायले? मग झालं असं की
या ग्रस्ताच्या घरी फाके पडायला लागले. कोणी बोलविणं, उपजीविकेचं साधन त्यांनी 65 वर्षी एकच काम केलं, कर्मकांड करायचं. आता कोणी कर्मकांडाला बोलवणं. आणि एक दिवस त्या वृद्ध गृहस्थाच्या पत्नीनं सांगितलं की महाराज, आज घरामधला तांदळाचा शेवटचा दाणा संपलेला आहे. आता जर तुम्ही काही कमवून आणताल तर आपल्या घरातली चूल पेटल, नाही तर तुमच्यासह आम्ही सगळे उपाशी राहू. असं म्हणल्यावर हा वृद्धग्रस्त असा खांद्यावर उपरणं टाकलं आणि त्या श्रावस्ती महानगरीच्या गल्लीबोळातून फिरायला लागला की मला कुणीतरी बोलविल, कुणीतरी काहीतरी कर्मकांड करा म्हणून सांगल, मग मी ते कर्मकांड करील, मग मला 4 पैसे दक्षिणा मिळेल, मग मी धान्य घेऊन घरी जाईल आणि मग माझ्या घरची चूल पेटल. सकाळी 6 पासून तो 65 वर्षाचा माणूस श्रावस्ती महानगरीच्या गल्लीबोळातून फिरत राहिला. मध्यान्ह झालं, दुपारचे 12 वाजले, तरीही त्या ग्रस्ताच्या दुर्दैवानं त्याला कोणीही बोलावलं नाही. आणि मे महिन्याचे दिवस, उन्हाळ्याचे, सूर्यनारायणवरून आग ओकतोय, हा ग्रस्त 6 घंटे झाले फिरतोय, याला कुणीही बोलावलं नाही. घामाघूम झाला, सगळं अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या, पोटामध्ये भुकेनं कावळे ओरडायला लागले. घरी जावं तर घरामध्ये काहीच नाही. आणि मग या ग्रस्ताचा संताप जागा झाला, राग, की या गौतम बुद्धानं माझ्या पोटावर पाय दिला. आज माझ्या घरामध्ये उपाशी राहायची वेळ ह्या गौतम बुद्धामुळे आली. आता जातो आणि त्याला जा विचारतो की तू असं का केलंस. आता एका विहारामध्ये महात्मा गौतम बुद्ध आपल्या आसनावर बसलेले होते. चेहऱ्यावर सस्मित म्हणजे स्मित हास्य. कधी तुम्ही महात्मा गौतम बुद्धाचा फोटो पहा, स्मित हास्य चेहऱ्यावर आहे. असे बसलेले होते तरुण. आणि हा 65 वर्षाचा वृद्ध ग्रस्त रागारागानं तिरीमिरीमध्ये त्या विहारामध्ये शिरला आणि समोर अशा आसनावर हसऱ्या चेहऱ्यानं गौतम बुद्ध बसलेले. त्यांचा तो स्मित हास्य चेहरा पाहून या म्हाताऱ्याचा असा भडका उडाला, रागाचा स्फोट झाला. आणि आता त्या काळची पाली भाषा आपल्याला माहीत नाही, पण इथं बोलण्याची गोष्ट नाही, अद्वा तद्वा दूषणं द्यायला लागला गौतम बुद्ध, की तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं तसं झालं, आज माझ्या घरामध्ये उपाशी मारायची वेळ आली, हे सगळं तुझ्यामुळं घडलं, असे दूषणं द्यायला लागला. म्हणजे शिव्या द्यायला लागला, मोठमोठ्यानं दूषणं द्यायला लागला. आणि महात्मा गौतम बुद्ध शांतपणे स्मित हास्य चेहऱ्यावर इतकं बोलतोय, इतक्या शिव्या देतोय, इतके अपशब्द वापरतोय, पण महात्मा गौतम बुद्धाच्या स्मित हास्याच्या चेहऱ्यावरच्या लकेरीतली एक लकेरसुद्धा कमी झाली नाही. तसंच सस्मित चेहऱ्यात 1 तास म्हातारं बडबडलं मोठमोठ्यानं बोलून शेवटी काय होणार, 1 तासभर राग केल्यावर शक्तिपात झाला. शक्तिपात झाला म्हणजे म्हातारं गळून गेलं, मटकन खाली बसलं, गुडघ्यामध्ये मुडकं खुपसलं आणि ढसा हुंदके द्यायला लागला. आणि सांगितलं, अरे निर्लज्ज रे तू, निर्लज्ज, मी इतक्या शिव्या देतोय तुला, इतके अपशब्द वापरतोय आणि तरी तू खुशाल हसत बसलास. आणि त्याला पुढे बोलताच येईना, हुंदके देत तिथे बसला. मग महात्मा गौतम बुद्ध आपल्या आसनावरून उठले, त्याच्या जवळ गेले, त्या वृद्धग्रस्ताच्या त्याच्या पाठीवरून एकदा असा मायेनं प्रेमानं हात फिरवला आणि फक्त एक वाक्य महात्मा गौतम बुद्ध त्या वृद्धग्रस्ताला उद्देशून, ही जी कथा सांगतो ना, ही जातक कथा म्हणून आहे, त्यामधली ही कथा आहे. एक वाक्य बोलले, ते वाक्य आपल्या हृदयावर कोरून ठेवा. की महात्मा गौतम बुद्ध त्या ग्रस्ताला असे हात जोडून म्हणले, काका,
काका म्हणजे आता हे तरुण पोरग गौतम बुद्ध आणि ते 65 वर्षाचे म्हातारेग्रस्त. काका, तुम्ही मला जे दिलं ते मी घेतलं कुठं? एवढंच वाक्य. तुम्ही मला जे दिलं ते मी घेतलं कुठं? म्हणजे मी ते घेतलं नाही. त्या ग्रस्ताने त्याला शिव्या श्राप दिले. मी गौतम बुद्धाने तर मी ते स्वीकारले नाही. त्यामुळं मला राग येण्याचा सवालही पैदा नाही होता. राग येण्याचा प्रश्नच नाही, कारण स्वीकारल्यावर राग येतो. आपण अज्ञानीपणामध्ये समोरचा माणूस जे देतो ते घेतो. कोणी सांगितलं घ्यायला? घ्यायचं का नाही घ्यायचं हे कोण ठरवणार? मी ठरवणार. आणि इथं व्यवहारामध्ये हा संयम उपयोगी येतो की हे जर तत्त्व आपण आचरणामध्ये आणायला लागलो तर नवरा बायकोमध्ये भांडणे होणार नाहीत, बापलेकात भांडणे होणार नाहीत, कोणामध्येही मित्रात नाही, व्यवहारात नाही, कुठेही भांडणं होणार नाहीत. कारण ते स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हे मी ठरवणार. आणि हे सोपं नाही. समोरचा माणूस आईवरून शिवी देत असताना मी स्वीकारणार नाही एवढा विवेक माझ्याजवळ आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि माझा एक अनुभव छोटासा सांगतो तुम्हाला की छत्रपती संभाजीनगरला एक अल्पसंख्याक मंडळ आहे, महाराष्ट्र राज्य शासनाचं अल्पसंख्याक, की ज्याच्यामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध हे अल्पसंख्य मंडळी त्यामध्ये येते. आणि त्यांचं एक महामंडळ आहे मुंबईला. त्या महामंडळाचा अध्यक्ष एक पठाण आहे, म्हणजे मुस्लिम माणूस, असा 6.25 फूट उंचीचा धिप्पाड पैलवान. ते 5 वेळा नमाजी, इथं कपाळावर असं ते खाली घासून घासून गोल पडलेलं. आणि त्या माणसानं छत्रपती संभाजीनगरला 1 दिवसाची कार्यशाळा ठेवली. का ठेवली? तर त्यांचे जे डेप्युटी कलेक्टर जिल्ह्याला त्यांनी नेमलेले होते की त्यांच्याकडे कोण यायचे? दारिद्र्य रेषेखालची माणसं यायची की शिलाई मशीन द्या, कुठकाही द्या असं मागायला. आणि ते नियमामध्ये बसायचं नाही. तो डेप्युटी कलेक्टर काय करायचा? हे नामंजूर करायचा, कारण ते नियमात बसत नाही. त्याची नोकरी, सरकारी नोकरी. आणि मग ती माणसं, त्यांची फाईल नामंजूर झाली की या जिल्हा प्रमुखाला आईमायून शिव्या द्यायच्या. खूप वाईट वाईट वाईट, म्हणजे नुसते बोलून थांबायचे नाही. काही जण मारहाण करायची, कारण ते विवेकच नाही की तुम्ही नाकारता. आणि मग ते डेप्युटी कलेक्टर, म्हणजे आपले जे काही 28, 30, 35, 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्याला एक तो अल्पसंख्याकाचा डिस्ट्रिक्ट हेड होता, ते वैतागून गेले. म्हणजे आम्हाला शासनाकडे परत पाठवा, या महामंडळामध्ये नको, हे लोक आम्हाला भयंकर घाण बोलतात, आम्हाला वापस घ्या, नको इथं. तर ते तिथं टिकावेत म्हणून ती कार्यशाळा ठेवली होती. आणि तिथं मला दिवसभर या लोकांचं उद्बोधन प्रबोधन करायला बोलावलं होतं. आणि मी तिथं गेलो. सुरुवात करायला झाल्याबरोबर मी त्यांना हे सांगितलं की बाबा, मी कसं वागावं एवढं माझ्या हातामध्ये आहे, इतरांनी कसं वागावं माझ्या हातामध्ये नाही. आणि मला कसं वागायचं मी ठरवणार, घ्यायचं का नाही घ्यायचं मी ठरवणार. तर ते पठाण उठला बा होतो, त्या महामंडळाचा अध्यक्ष, असा अफजल खान सारखा 6.5 फूट उंचीचा धिप्पाड. आणि उठून उभा राहिला तो. आणि त्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली. बेखोबेच्या साले वगैरे असं, म्हणजे बोलू नये इथे या व्यासपीठावर, पण त्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली मोठमोठ्यानं उर्दूमध्ये. घाण घाण कशी आखाला आहे घ्या, म्हणजे काय अक्कल आहे का, काय बोलायले तुम्ही, काय सांगायले तुम्ही. आणि एका क्षणामध्ये असं वाटलं की यांना सांगावं की तुम्ही मला इथं बोलावलं प्रमुख म्हणून, आणि तुम्ही मला शिव्या देतायत.
खड्ड्यात गेलं तुमचं, मी चाललो माझ्या घराकडं म्हणून तिथून निघून जावं, असं एक सेकंदाचा पेक्षा कमी वेळामध्ये आलेला विचार दबला आणि अध्यात्म व्यवहारामध्ये आलं की मी कसं वागावं मी ठरवायचं. त्याच्यात त्यांनी मला शिव्या द्यायला ना घ्यायचं का नाही. आपण लोकांना सांगतो पण आपल्या वागण्यात येतं का. आणि मग मी शांतपणे बसून राहिले. ते 5 मिनटं शिव्या घातल्या त्यांनी आणि 5 मिनटं शिव्या घालून झाल्यानंतर मग मी ते थांबलं की मी त्याला हात जोडून म्हणलं, आप जो बोल रहे हैं वो सब सही है, मैं बेवकूफ़ हूँ, नालायक हूँ, मूर्ख हूँ, तुम जो भी बोल रहे सही है, फक्त एक गोष्ट आहे की मी सत्यात राहतो. मी सत्यात राहतो एवढं आहे. बाकी तुम्ही जे म्हणता ते सगळं मान्य आहे, पण मी सत्यात राहतो. मी कसं वागतो मला माहीत आहे, त्यामुळं तुमच्या बोलण्याचा मला काही राग आलेला नाही. आणि मग ते पठाण असे हात करून आव करीत आलं आणि असं मिठीत घेतलं मला ते आणि मला म्हणे पाठ फुपडली. इसलिए तो तुमको बुलाए है की हे आमचे लोक जे त्यांच्या फायली नामंजूर झाल्यामुळं जे शिव्या देत होते त्या शिव्या आम्ही स्वीकारत होतो आणि त्या स्वीकारल्यामुळं आम्ही वैतागून गेलो होतो की आम्हाला शासनाकडे परत जायचं, या महामंडळात या अशा लोकांबरोबर आम्हाला काम करायचं नाही. आता आम्हाला समजलं की त्यांनी शिव्या दिल्या ते मी ते स्वीकारायचे नाही. जसं पेनचं उदाहरण दाखवलं ना की घ्यायचा का नाही घ्यायचा, द्यायचा का नाही द्यायचा आपण ठरवणार. एवढा विवेक, एवढी सारासार विवेक बुद्धी, त्याला इंग्रजीमध्ये रॅशनॅलिटी इन डिसिजन मेकिंग, रॅशनल इंटेलिजन्स म्हणजे सारासार विवेक. हा विवेक व्यवहारामध्ये थोडा जरी जागा झाला, थोडा अगदी छटाकभर इतकुसा, म्हणजे आपण काही गौतम बुद्ध नाही होऊ शकत पण छटाकभर गौतम बुद्ध आपल्या प्रत्येकामध्ये छटाकभर का होईना पण आहे. त्यामुळं मी कसं वागावं हे जर मला समजलं तर मी ज्या आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये अपेक्षा करत होतो की यांनी कसं वागावं, यांनी कसं वागावं, यांनी कसं वागावं, ह्या ज्या अपेक्षा ठेवत होतो या अपेक्षा माझ्या राहणार नाहीत. कारण त्यांनी कसं वागावं हे माझ्या हातात नाही, हे जगातलं अंतिम सत्य आहे. हे जर मी आचरणामध्ये आणलं तर माऊली आपल्यामध्ये आनंदच आनंद आहे, आनंदच आनंद आहे. जय गुरु. आता विश्वात्मके देवी तेने वागेद्य दोषावे दोषोनी मदरावे कसाय जानवे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे मृतांचे तिमिर लावो ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो देवांची नकोते गावो प्राणिलात वर्षते सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो दयाळुला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्कंड ते तापहीन हे सर्वही सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये कृष्णाग्रविजये होवावे एकमणेति विश्वेश्वराहो भावोयीलदान पसावो येने परिज्ञान देवो सुजाता मंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. हरी शक्ती शांता माई की जय. सद्गुरु प्रभाकर महाराज की जय. सद्गुरु शंकर